मग आपण आता सायन्सचा सेकंड प्रॉब्लेम बघतोय. टाइम t इक्वल टू 30 सेकंड आणि एक एरोप्लेन आहे, तो रनवेवर 30 सेकंड रन करतोय आणि त्यानंतर जो टेक ऑफ करणार आहे. आणि जेव्हा तो आपला पायलट होता कोण, कौस्तुभ, आपण गाडीला कसं भ्रुम 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 जोरात घेऊन जातो, तर त्या एरोप्लेनला आपल्या कौस्तुभने काय केलं, ऍक्सेलरेट केलं. कारण तो ऍक्सेलरेट करेल देन तो काय होईल, टेक ऑफ करेल, हो की नाही. तर त्याने टेक ऑफ करत असताना ऍक्सेलरेशन किती दिलं, 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव टू कव्हर्ड ऑन द रनवे. डिस्टन्स काढायचं की तो एरोप्लेन टेक ऑफ घेण्याच्या आधी किती रनवेवर तो काय करतोय, चालतोय. मग आपल्याला इथं न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन काम आहे. मग आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत. फर्स्ट काय आहे, v इक्वल टू यू प्लस एटी. v इक्वल टू यू प्लस एटी. फायनल आणि इनिशियल वेलोसिटी आपल्याला माहिती नाही आहे म्हणून कामा येणार नाही. मग सेकंड काय आहे, न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सांगा करण दादा, एस इक्वल टू यूटी, हे पार्ट असायला पाहिजे, यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि अजून एक इक्वेशन, थर्ड इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बरोबर, व्ही यू. तर आपल्याला व्ही आणि यूच तर माहिती नाहीये म्हणून आपण फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन वापरणार नाही. वी हॅव टू यूज सेकंड इक्वेशन. अँड ऑल्सो वन मोर थिंग, इथं डिस्टन्स काढायचं आहे तर हे काम आहे. सो इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी किती राहील, सो इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. यू इक्वल टू काय येणार, 0. वाय 0, बिकॉज स्टार्टिंगला प्लेन उभा आहे आणि त्यानंतर तो पुढे टेक ऑफ घेणार आहे. सो 0 इंटू टी. टी किती असू आपल्याला माहिती आहे 30 सेकंड, पण मल्टिप्लाय केल्यावर ते 0 होणार आहे. देन 1/2. acceleration is how much, 3.2, and t square, it means 30 square. So this one is a 0, it doesn't matter to us. 3.2 into 30 चा square किती येणार, 900. 2 1 जा 2, हे 1.6, 3.2 चे हाफ, 32 चे अर्ध किती, 16. तर 3.2 चं किती येणार, 1.6. 900 into 1.6, 0 0, 9 6 जा 54, 5 remain, 9 1 जा 9 and 5 14. किती पॉइंट आहे, 1. So 1414 meter distance is covered by the runway, by the aeroplane on the runway. So how much distance he covered? Aeroplane covered 1440 meter before takeoff. चल लिहून घ्या फास्ट.